येस. आता मला ना कोणीतरी एक स्वप्न सांगा स्वतःचं, ज्या गिफ्टिंग मध्ये तुम्हाला काय हवंय ते सांगा. मग आपण त्या गोष्टीवर थोडंसं हे करूया, की त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागतं. तुमच्या हातात ऍप्लिकेशन पण आहे आणि त्या ऍप्लिकेशनवर तुम्ही मला सांगू शकता. आपण एक्झाम्पल घेऊयात बाबा. रणजित सर इथे आहेत आणि रणजित सरांनी एक टार्गेट मला सांगितलं. ठीक आहे, एक लॅपटॉप. एक्झाम्पल हा. घेतलं. हा, लॅपटॉप. हम्म. आता मला सांगा, रणजित सरांना सर्वात पहिला लॅपटॉप मिळवायचा आहे, तर त्याचं काय टार्गेट आहे? लेफ्ट राईटला किती हवेत आपल्या लॅपटॉपसाठी? बघा जरा. बाकीच्यांनी पण कोणीतरी सांगितलं तरी चालेल. लेफ्ट आणि राईटला किती किती आयडी झाली पाहिजे, तेव्हा हा लॅपटॉप आपण अचीव्ह करतो. पटापट सांगा. सर्वात पहिलं टार्गेट काय आहे? 5 पेअरचं. काय मिळतो आपल्याला? हेडफोन. हेडफोन. हा, वैभव सर पण आवाज करा. दुसरं आपल्याला 25-25चं टार्गेट आहे. काय मिळतं आपल्याला? हेडफोन नंतर इयरबड्स. हा, एअरपॉड मिळतात, एअरबड्स मिळतात. ठीक आहे. तिसरं टार्गेट आहे, आपण ज्यावेळी 50-50 करतो त्यावेळी आपल्याला मिळतं स्मार्ट वॉच. हम्म. नंतर कुठला आकडा आला? लेफ्टला 100 झाले, राईटला 100 झाले, आपल्याला काय मिळतात? एक टॅबलेट मिळतो चांगला. हम्म. ओके. हम्म. आणि नंतर 250 लेफ्टला, 250 राईटला, ह्या पोझिशनला तुम्हाला मिळतो लॅपटॉप. लॅपटॉप. ठीक आहे. मग मला सांगा, जर तुम्ही लेफ्टला 5 केलेत, राईटला 5 केलेत, तर ह्या माध्यमातून आपल्याला 250 पर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल? तर सिंपल आहे. प्रत्येक माणसाने जर तुमच्यासारखी अशी 10 माणसं आणली हम्म. आणि त्याचं डुप्लिकेशन झालं, तर 250 व्हायला वेळ नाही लागणार. मग हे काम त्यांचं डुप्लिकेशन ग्राह्य धरलं जातं का का फक्त मीच अडीचशे 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 माणसं आणायची का नाही माझ्या नाही टीमने नाही आणली नाही, तरी हीच चालेल तर का 10? हा, हीच तर मजा आहे बघा. आता तुम्हाला बरं आलंय ही, म्हणून आपण ही मीटिंग घेतोय सर. हा काही हा. सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला. आता मला सांगा, ही 5 माणसं आहेत, ही 5 माणसं आहेत. ठीक आहे. हम्म. या 5 माणसांनी त्यांचे त्यांचे 10 केले, हा हा. तर किती झाले? 5 लोकांनी 10-10 आणले तर किती झाले? 50. 50 झाले इथे. 5 लोकांनी 10-10 केले तर किती झाले? 50. ठीक आहे. आणि त्या 50 आता ऐका, फक्त आता ऐका. 50-50 हा. झाल्यावर तुमची ही तिन्ही टार्गेट कंप्लीट झाली ना. हम्म. काय केलं तुम्ही? फक्त या 10 लोकांना गायडन्स दिलं. 10 लोकांना हम्म. फक्त एवढंच सांगितलं, बाबा रे, मी जे केलंय तेवढंच तुम्ही करा. हम्म. हम्म. मी 10 डायरेक्ट केले ना, तेवढेच तुम्ही पण हम्म. करा आणि तुमचे पण 3,000-6,000 रुपये मिळवा. आणि हम्म. तुमचे रोजचे 20 रुपये पण सुरू करा. तुमची हम्म. पॉलिसी पण ऍक्टिव्ह करून घ्या 5 लाखाची. हम्म. हम्म. ठीक आहे. जे तुम्ही केलं तेवढंच या 10 लोकांनी केलं, तरी तुम्ही 50-50च्या लेवलला पोहोचलात आणि तुमचे हे पहिले तिन्ही टार्गेट अचीव्ह झाले. कळतंय? हम्म. मग ती माणसं तुमची नव्हती. जी 50-50 आली ती माणसं तुमची नव्हती, तरी देखील तुमचे हे विनर टार्गेट विन झाले. इथपर्यंत कळलं तुम्हाला रणजित सर? हा, समजलं हा, सर. बस. आता मला सांगा, हे 250-250 राहिलं बाजूला. ह्या 50 लोकांनी त्यांचे त्यांचे 10 आणले तर किती होतील? 500. हा, 500. ह्या 50 लोकांनी त्यांचे त्यांचे 10च आणले तर किती होतील? 500. म्हणजे तुमचं, जसं तुम्हाला रोमानियावरून समजा सोलापूरला यायचंय, हे जर तुमचं टार्गेट आहे, हम्म. तर तुम्हाला मधला मधला एवढा जो प्रवास आहे ना, ते कसं निघून गेलं कळणारच नाही. हम्म. बरोबर आहे. कारण रोमानियावरून निघतानाच तुमच्या डोक्यात टार्गेट काय असणार? मला पोचायचंय सोलापूरमध्ये. हम्म. 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 तर हे जर तुम्ही टार्गेटच मोठं ठेवलं ना, मला पोचायचंय, आता मी तुम्हाला 3 ऑप्शन देतो. तुम्हाला 2 BHK हम्म. घ्यायला आवडेल, तुम्हाला 4 BHK घ्यायला आवडेल, की तुम्हाला बंगला घ्यायला आवडेल? सांगा बघा, तीन तीन पैकी एक. काय बोललो? तुम्हाला 2 BHK घ्यायला आवडेल, हम्म. तुम्हाला 4 BHK घ्यायला आवडेल, की तुम्हाला बंगला घ्यायला आवडेल? बंगला. हा हा, मग बंगला जर डोळ्यासमोर टार्गेट असेल ना सर, तर त्याच्या हम्म. आधी जेवढे टार्गेट आहेत ना, 2 BHK, फोर BHK, 4 फॉर्च्युनर आहे, स्कॉर्पिओ आहे, त्या सगळ्या गोष्टी बाय हम्म. डिफॉल्ट होऊन जाणार. हम्म. हो, बरोबर आहे. म्हणून जर आपण फक्त 10चं डुप्लिकेशन, 10चं डुप्लिकेशन, 10चं डुप्लिकेशन हे जर टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं,
तर हम्म. इथे बघा, सगळ्यांनी हे लिहून घ्या. ही तुमची पहिली पायरी आहे की तुम्ही स्वतःचे किती आणले? 10. हम्म. हे 10 कसे लागले? इथे लिहून पण ठेवतो. लेफ्टला 5, राईटला 5, बरोबर आहे? हम्म. ठीक आहे. दुसऱ्या पायरीवर काय केलं आपण? 10 लोकांनी त्यांचे त्यांचे 10-10 आणले, तर काय होईल? 100. म्हणजे 100. त्याच्यातले 50 इकडे आले, 50 इकडे. 50 इकडे आले. म्हणजे तुम्ही बघा, हम्म. तुम्ही आता इथे गिफ्ट लिहायचं की माझा इथे हेडफोन विन झाला, पण इथे हम्म. माझं डायरेक्ट स्मार्ट वॉच विन झालं. हम्म. हम्म. तिसरी पायरी, 100 लोकांनी त्यांचे त्यांचे, फक्त आपण मदत केली सर त्यांना, कर भला सो भला, 100 लोकांना 10-10 आणण्यासाठी मदत केली, तर किती झाले? 1000. हम्म. 1000 मधले 500 लेफ्टला, 500 राईटला लागणार आहेत ना, कारण तिथे तिथे काम होणार. मग मला सांगा, 500 डायरेक्ट काय मिळाली? स्कूटी. हा हा. ऍक्टिवा 6G काहीतरी तिथे आहे. आता इथे गुड न्यूज सांगतो तुम्हाला सगळ्यांना. जो माणूस या लेवलला पोहोचेल त्याला 25,000 रुपयाची दर महिन्याला एक्स्ट्रा सॅलरी सुरू होते. हम्म. हम्म. मग मला सांगा, ह्या 50 लोकांना त्यांच्याकडून 10-10 करून घेतल्यावर, ह्या 50 लोकांकडून 10-10 करून घेतल्यावर, ह्या 100 लोकांच्या घरी हेडफोन जातो ना, हा, जातो. प्लस त्यांना 6,000 मिळतात ना. प्लस 6,000, प्लस पॅकेज, काय ती प्लस फूड. पॉलिसी, प्लस हा, रोज प्लस 20 रुपये. पॉलिसी होती. हा. म्हणजे त्यांचा मोबाईल रिचार्ज फ्री, त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल हा. फ्री. मग ह्या 100 लोकांना एवढं सगळं देण्याच्या नादामध्ये तुमच्या 500 जोड्या होतात, तुम्हाला 25,000ची सॅलरी सुरू होते, तुम्हाला ऍक्टिवा 6G मिळते. तिकडे हम्म. तिकडे रोमानियाला घेऊन जायची की इकडे सोलापूरला कोणाला तरी गिफ्ट देऊन टाकायची तुमच्या हातामध्ये. हम्म. हम्म. ठीक आहे. आणि अजून एक इन्कम तुम्ही विसरलात, 500 जोड्या तयार होतात, एका जोडीचे 100 प्रमाणे 50,000 रुपये मिळतात, ते वेगळे. हम्म. हम्म. मग कर भला सो भला, ह्या 50 लोकांना छोटस टार्गेट विन करून देण्यामध्ये, जर तुमचं एवढं मोठं टार्गेट विन होत असेल तर लोकांना मदत केली पाहिजे की नाही केली पाहिजे? बरोबर आहे, केली पाहिजे. केली पाहिजे. आता मी मगाशी म्हणालो, आपलं लक्ष पाहिजे 4 BHK वर, आपलं लक्ष पाहिजे बंगल्यावर. तर बाकीच्या गोष्टी धपाधप धपाधप होत जाणार. त्या कशा? आपण अजून फक्त 3 पायऱ्या चढूया. ठीक आहे. आता 3 पायऱ्या हम्म. चढलो ना, अजून 3 पायऱ्या चढूया. चौथ्या पायरीला आपण काय करणार? या 1000 लोकांकडून समजा 10-10 लोक करून घेतले, आपण ट्रेनिंग एज्युकेशन सिस्टीम एवढी पॉवरफुल बनवूया सर, की ती हम्म. एज्युकेशन सिस्टीम ज्या माणसाने फॉलो केली, वैभव सर, तो माणूस, आता मी पहिल्या 2-3 दिवसामध्येच 10 लेफ्ट 5 राईट 5 करून टाकलेले. हम्म. ठीक आहे. म्हणजे ऍटलीस्ट लॉग इन बिगिन मारून लोकांना पटापट प्लेसिंग देऊन टाकलेला, पहिल्या 2 दिवसामध्ये मी 10 कंप्लीट. ठीक आहे. तर तसं ना, लोकांनी रेकॉर्ड मोडले पाहिजे, रेकॉर्ड तोडले पाहिजे, की सर तुम्ही 2 दिवसात केलं, चला मी कामाला लागलो ना, एका दिवसात करून टाकेल. ठीक आहे. असे रेकॉर्ड तोड करणारी माणसं येतील. असे पण नेटवर्कर येतील जे आत्ता जॉईन करतील आणि पुढच्या 2 तासामध्ये 10 करून टाकतील, पेड 1248 ID. असं पण होऊ शकतं पुढच्या जमान्यामध्ये. हम्म. हम्म. राईट. ठीक आहे. सो आता 1000 लोकांनी 10-10 लोकांना आणलं तर किती लोक आली? 10,000. हम्म. त्याच्यातले आता जरा गिफ्टिंग कोणीतरी मला सांगा. लेफ्टला 5,000 येणार, राईटला 5 येणार. हे करण्याच्या नादामध्ये सांगा, 5,000च्या जोडी बनल्यावर जय सर काय मिळतंय? कुठलं टार्गेट? जरा कोणीतरी फिनटेकचं ऍप ओपन करा. मी तोपर्यंत 5वी 6वी लेवल इथे लिहून ठेवतो. तोपर्यंत कोणीतरी फिनटेकचं ऍप्लिकेशन काढून ते गिफ्टिंग बघा. 10,000 लोकांकडून फक्त 10-10 करून घेतले, तर किती झाले? रणजित सर तुम्ही इथे लक्ष द्या. 1 2 हा, 3 4 5, म्हणजे 1 लाखाची टीम झाली. लाखाची टीम झाली. म्हणजे त्याला अर्धे करा. 50,000 इकडे, 50,000 इकडे. 50,000 इकडे. गिफ्टिंग कोणीतरी मला पटापट नंतर सांगा. 6वी लेवल काढून झाल्यावर सांगा. थांबा. 1 लाख लोकांनी त्यांचे त्यांचे 10-10 आणले, तर किती होतील? 1 लाखावर 1 2 3 4 5, 1 लाखावर अजून एक शून्य ना, 10-10 म्हटल्यावर झाले ना 10 लाख. हम्म. 10 लाख 10 मधले लाख. 5 लाख इकडे, 5 लाख इकडे. आता सांगा मला जरा गिफ्टिंग.
चौथ्या लेवलला गिफ्ट कुठलं मिळेल 5,000 जोड्यावर? बाकीच्यांना आवाज येतोय की नाही? मलाच जावं लागेल का पिंटासवर? बोला बोला. बुलेट आहे. बुलेट आहे, ओके. कितीला? 5,000ला बुलेट आहे? नाही नाही, 1000. हा, 1,000. आपल्याला मधले सर, मधले टार्गेट तुम्हाला असेच गिफ्ट मिळणार आहेत. तुम्ही चौथ्या लेवलला गेल्यावर 5,000 5,000 कम्प्लीट झाल्यावर कुठलं मिळणार आहे? हे क्विड आहे. क्विड. हा, क्विड गाडी येते. क्विड कार आहे. आणि हे सगळं नेटवर सर्च करा बरं, फुल्ली पेड मिळणार आहे. तुम्ही जाऊन स्कूटी चेक करा कितीची आहे, इनफिल्ड चेक करा कितीची आहे. ही जी ऑल्टो K10 आहे ना, मी स्वतः बघितलं, 5 लाखाची कार आहे. आणि चौथ्या लेवलला पोहोचण्याच्या नादात तुम्ही 5,000 लेफ्टला 5,000 राईटला करून बसताय, तिथे तुम्हाला स्क्विड गाडी मिळते इथं. ठीक आहे, मधलं तर भेटणारच आहे, ती स्कूटी इनफिल्ड आणि ऑल्टो K10 तर झालंच तुमचं, डायरेक्ट तुम्ही क्विडवर पोहोचलात. 5व्या लेवलला काय होणार सांगा? 50,000 लेफ्टला 50,000 राईटला. 50,000 लेफ्टला 50,000 राईटला डायरेक्ट फॉर्च्युनर आहे सर. आणि जे मला असं वाटतं, रणजित सर, तुम्ही मला स्वप्न लिहून पाठवलेलं, मी प्रत्येकाला जी लिस्टिंग पाठवतो त्याच्यामध्ये तुम्ही स्वप्न पण लिहून पाठवता. आणि रणजित सरांचं स्वप्न आहे फॉर्च्युनर, बरोबर? फॉर्च्युनर. हा, मग आता मला सांगा, तुम्ही 5व्या लेवल पर्यंत तरी ह्या सिस्टीमला डुप्लिकेशन केलं, तर डायरेक्ट फॉर्च्युनरला पोहोचल्यानंतर बाकीचे सगळे जे पहिले गिफ्ट मिळतात ते कधी येऊन जातील कळणार नाही ना. आपलं लक्ष कुठे पाहिजे? फॉर्च्युनर आली पाहिजे. फॉर्च्युनरवर. ठीक आहे. आणि 6वं लेवलला जसं तुम्ही पोहोचता 5 लाख लेफ्टला 5 लाख राईटला, तसं तुम्ही बघा डायरेक्ट या 5 लाखाच्या ह्याला येतोय बंगलो. म्हणजे 2 BHK फ्लॅट पण येऊन जाणार आहे, 4 BHK फ्लॅट पण येऊन जाणार आहे, डायरेक्ट बंगल्यावर पण तुम्ही पोहोचणार आहे. आणि हे जर कुठली कंपनी आपल्याला असं फ्री ऑफ कॉस्ट द्यायला तयार असेल, तर आपल्याला फक्त काय राहिली, आपल्या हातात काय राहिलं काम, ते म्हणजे मनापासून करायचं लोकांसाठी कर्म. क्लिअर? बरोबर. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे लागतंय सपोर्ट सिस्टीम, ते पण जर द्यायला कोणतरी तळमळीने तुम्हाला मदत करतंय, त्याची मदत घेतली पाहिजे नाही? यस, रणजित सर, वैभव सर, सुबोध सर, जयेश सर. बरोबर आहे. येस, ठीक आहे. सो मला हा हा हे सिस्टीम जर तुम्हाला आता बाकीच्यांचं सोडून द्या, ज्यांच्यासाठी ही स्पेशल मीटिंग लावली गेली त्याच्यातली बरीच लोक इथे आली, जे लोक वेळ काढून आली, त्यांना कुठेतरी मला असं वाटतं की हे सिरियसनेस आहे म्हणून तुम्ही आलात. ठीक आहे. तर माझं कर्तव्य काय, तुम्ही जे मला सांगाल, सर मला ह्या रँक पर्यंत पोहोचायचंय किंवा मला ह्या गिफ्ट पर्यंत पोहोचायचंय, ठीक आहे, त्याच्यासाठी मला काय काय करावं लागेल, बघा ते तुम्ही रेडी झालं पाहिजे तर युनिव्हर्स येणार. युनिव्हर्सला मागावं लागतं ना, आधी मागावं लागतं. युनिव्हर्स असं काय तुम्ही डायरेक्टली काय हे नाही करणार. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, थांबा हे जरा बंद करूया आपण. ह्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या तुम्ही आणि घेतलं. डायरीमध्ये नंतर उतरावा. ठीक आहे, हे आपण स्टॉप शेअर करूया. आता या समोर. सो मला एवढं सांगायचं आहे, कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे मेनू कार्ड येतं की नाही येतं, की तो जो वेटर असतो डायरेक्ट तुम्हाला स्वतःच्या मनाने काहीतरी आणून देतो का? असं होतं का? नाही. ते तुम्हाला पण आवडणार नाही, त्यांनी स्वतःहून आणलेलं. आपण मेनू कार्डवर सांगतो मला हे आणून दे. दुसरी गोष्ट, तुम्ही तिकीट काउंटरवर गेल्यानंतर तुम्हाला पैसे असे तुम्ही देता त्या व्यक्तीला आणि काहीतरी म्हणता ना, मला कुठे जायचंय. तुम्ही जोपर्यंत डेस्टिनेशन सांगत नाही आणि असंच जरा मजाक करून बघा, पैसे द्या आणि बोला तिकीट द्या, काय म्हणेल आतली बाई? कुठलं तिकीट पाहिजे, काय पाहिजे? तिने विचारल्यावर पण कुठलं तिकीट पाहिजे, तुम्ही फक्त सांगता अहो द्या, पैसे देतो ना मी, तिकीट द्यायचं काम करा तुम्ही. दुसऱ्यांदा पण असं जर विचारलं, तिसऱ्यांदा शिवाय ऐकतील आपण. ठीक आहे. थोडक्यात अर्थ काय मला सांगण्यामागचा मुद्दा, की तुम्ही युनिव्हर्सला मागा मला काय हवंय. ठीक आहे. आणि मग त्याच्या प्रोसेसवर विश्वास ठेवा की हे मला मिळणार आहे, मिळत चाललंय, आणि फक्त मग कर्म करा रोज. मी तर म्हणतो युनिव्हर्सच्या कृपेने आपल्याला खूप चांगला प्रोजेक्ट वेळेत मिळालाय. बरीच लोक, मी स्वतः 18 वर्ष नेटवर्क मार्केटिंग केलेला माणूस आहे. इथे वैभव सरांना पण बराच चांगला अनुभव आहे. ठीक आहे. जयेश सरांना चांगला नेटवर्किंगचा अनुभव आहे. बरीच लोक असतील इथे, संतोष भोसले साहेब आहेत, त्यांना नेटवर्किंगचा अनुभव आहे. ठीक आहे.
आता प्रशांत सर आहे तिथे, नरावडे सर परभणीमधून आलेले आहेत. ठीक आहे, त्यांना नेटवर्किंगचा अनुभव असू शकेल. सो जो अनुभव आहे त्याला कुठेतरी कामाला लावूया ना. भले भूतकाळात काय झालं नाही झालं तो वेगळा पार्ट आहे, पण आता जर काहीतरी समोर चांगली गोष्ट आली आहे, इझी गोष्ट आली आहे, लोकांना सगळ्या फॅसिलिटी हव्यात अशी गोष्ट आलेली आहे, एक रुपयाचं त्याचं आपण नुकसान न करता पैसे दिले, वस्तू दिली, फॅसिलिटी दिले, सगळं दिलं, त्याचा पैसा वसूल आहे, रिफंडेबल पैसा आहे, वरून एवढ्या सगळ्या गिफ्ट मिळत आहेत, तर मला असं वाटतं हे 10-10चं गणित जर आपण बसू शकलो तर पटापट पटापट. आणि ते बूस्ट होण्यासाठी पण मित्रांनो आपण लोणावळा लावलंय. हम्म. ठीक आहे ना, म्हणजे मला इच्छा आहे की तुम्हाला प्रॅक्टिकली भेटून काहीतरी गोष्टी अजून एक्स्ट्रा द्यायची. असं नाही ना की 2 दिवसामध्ये फक्त आपण नाचणार, गाणार, एन्जॉय करणार. काही गोष्टी माझ्याकडे ज्या आपण रेग्युलर बेसिसला, तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी 3 days 2 night बॅच माझी केली त्यांना माहिती आहे की आपण काय काय गोष्टी. मग तुमची स्वप्न पूर्ण होण्यासाठी सबकॉन्शियस माइंडवर तुमचा कसा कार्यक्रम केला गेला पाहिजे, तुम्हाला त्या अल्फा लेवलमध्ये घेऊन जाऊन तुम्हाला कुठल्या इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजे, हे जर एक्स्ट्रा ऍडिशनल तुम्हाला भेटतंय कुठेतरी चांगलं नॉलेज, तर लोणावळ्याला आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे. बस त्याच्यासाठी छोटीशी अचिव्हमेंट आहे, लेफ्टला 5 राईटला 5, स्वतःचे 10 डायरेक्ट कंप्लीट करा, जेवढे बेनिफिट मिळतात ते पण घ्या, आणि 2 दिवस मस्तपैकी लोणावळा येऊन आपण बाकीचं पुढचं एज्युकेशन प्लॅनिंग बिनिंग सगळं करून आपण लोकांना अचिव्हमेंट कशी देणार याचं प्लॅनिंग करूया. क्लिअर? येस. सो अरे बऱ्यापैकी आपण अर्धा तासच मीटिंग घेणार होतो, झाला वेळ, हरकत नाही. पण आता कोणाला काय बोलायचं असेल बोलू शकता बिंदास, काही प्लॅनिंग असतील, एक 5 मिनिटं आपण अजून थांबू. मला तर एवढं जे काय मला द्यायचं होतं त्या गोष्टी एक्सप्लेन करून झालेल्या आहेत मित्रांनो. एवढंच आहे की मॅक्झिमम लोक लोणावळ्याला आली पाहिजे, फ्री ऑफ कॉस्ट आली पाहिजे, मस्त एन्जॉय केला पाहिजे, एज्युकेशन घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे, आणि मग पुढे गेलं पाहिजे. येस वैभव सर, ऑल क्लिअर? ओके.